चहा घेऊया. मीच राहिले मित्रांनो, सगळ्यांनी आपापला चहा घेतला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे सर करते ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई या चहा घ्यायला. आज आपण चणा फ्राय करणार आहोत मित्रांनो. काही याला चटपटी पण म्हणतात काही लोक. ती चटपटी आपण आज करणार आहोत. असे चणे भाजायचे आहेत, पण काय लक्षात आलं नाही भाजायला. भाजण्यासाठी चणे काढलेले, पण नंतर मी पाण्यात टाकले. आता ह्याला 2 फक्त मिरच्या आणि फक्त तेल, मीठ, लसूण मिरच्या सकट बारीक करून हे मी फ्राय करणार आहे. हे मला फार आवडतं, सगळ्यांनाच आवडतं घरामध्ये हे. काही चणे बघा ना मित्रांनो, भिजत नाही आहेत. पाण्यात असूनही भिजत नाही आहेत. सगळे काही भिजतात तर काही भिजत नाही. चहा आत्ता आपला वर येत होता. तसंच माणसांचं पण असतं मित्रांनो. माणसं किती चांगल्या संगतीत राहतात, पण माणूस काय सुधरत नाही असं म्हणतात ना. आता हा सगळेच चणे याच्या सगळ्याबरोबर तेवढंच पाणी सगळ्या चण्यांना. पण बघा ना, सगळेच चणे भिजले असं नाही. बघा हे बघा, हे काही राहिले बघा. हे असं कामचोर सगळीच माणसं काम करतात असं नाही आहे ना. एवढ्या माणसामध्ये काही कसे असतात, तसंच हे सगळ्यांचं आहे. एवढ्यात आई जगदंबा पदराखाली झाकून घेते, मांडीवर घेते सगळ्या भक्तांना. पण ते भक्त कसे हो, त्यांना काय, त्यांचं काय कर्म तेच कळत नाही. त्यांचा जन्म कशासाठी झाला तेच त्यांना कळत नाही आहे. कर्म काय करायचे तेच कळत नाही म्हटल्यावर. तसंच असतं चण्यांचं. अगदी चण्यांचं उदाहरण सांगत आहे. संपल्यात हे फेकून द्यायचं पाणी. आपले हरभरे नवीन आहेत हे, आता नवीन आलेले. मी असं फुटाणे पण करते त्याचे भाजून, पण ते फार हे आहे. ते आपलं भट्टीवर दिलेलेच बरे. भट्टीवर फटाफट फुलतात. पहा आपला चहा पण झालेला आहे. आता चला या पटापट सगळ्यांनी चहा घ्यायला. 2दा चहा झाला सगळ्यांना, पण मी नव्हते खाली, त्यामुळं मी लेट झाला. तर मी चहा घेतला. चहाच्या आधी मी दूध घेतलं, पण ते दूध कसं घेतलं मी, असं दूध घेत नाही मित्रांनो. 1 लिटर दूध आणि हवन चालू आहे. त्या हवनाचा निखारा राहिलेला आहे दिसतो. त्याच्यामध्ये माठामध्ये 1 लिटर दूध टाकलं, 2 बचक पंचमावा टाकलं, थोडी साखर टाकली. हे कधी टाकले तर 11:30ला टाकलं. 11:30ला 12 चमचे टाकलं आणि आता 5 वाजत आले. 5 ते विस्त्यावर, ते दूध विस्त्यावरती असं उकळलं आणि इतकी छान झाले ना. शिरपूरमध्ये त्याच्या पुढे पेल आणि असं माठात केल्यामुळे तो वेगळाच सुगंध लागतो. जाणीव होते आपल्याला भूमातेची, आपण खातो त्याच्यामध्ये त्याची. मार्केटला जायचंय, रोज म्हणते जायचंय. काय करू, कधी जाऊ, वेळच भेटत नाही जायला. काय ना मित्रांनो, दुसरे जेव्हा करतात ना स्वयंपाक म्हणा, काय म्हणा, दुसऱ्यांच्या हाताची खायची मजाच काही यावर असते. काय आपल्या नशिबात कधी येईल दुसऱ्यांनी करावं ना आपण फक्त आयतं खावं. अजून तर काय माझ्या लाईफमध्ये असं आहे नाही आहे. करावंच लागतं. आपण खाणार. दुसऱ्यांनी केलं किती छान लागतं दुसऱ्यांचा हातचं. राजा कुत्र्याचं नाव होतं. पांढरा शुभ्र, अगदी व्हाईट होता. आता सोमवारी मी आले तेव्हा होता, तर मंगळवारी मी घरी गेले. मंगळवारी तेव्हा तो होता. माझ्या मागे आला की काय मला काय कळत नाही आहे. रस्त्यावर एक कुत्रा मेलेला दिसला. पूर्ण चपटा झाला. गाड्या त्याच्यावरती 100 गेले असतील आणि राजा पण येत नाही आहे. मला फार त्रास झाला. फार त्रास झाला.
आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे. चणा फ्राय करणार आहे संध्याकाळी आणि जेवणामध्ये बघू काय आहे ते. पुन्हा पूजेला बसायचं. नवरात्री असल्यामुळे जास्त काही दाखवता येत नाही. सो मी मीराताई तुमची राजागी देव इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. बाय मित्रांनोच तोंडात येतात. नर्मदे हर असं म्हणायचे तिला.